स्वागतम 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 आपका, स्वागतम 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 आपका, स्वागतम स्वागतम आपका, स्वागतम किस तरह से नमन 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 हो, किस तरह से नमन मैं करूँ आपका, किस तरह से नमन मैं करूँ आपका। स्वागतम 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 आप, स्वागतम 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 आपका, स्वागतम 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 आपका, स्वागतम 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 आपका। आप आई बड़ी उम्र है आपकी, आप आई बड़ी उम्र है आपकी, बस सभी नाम मैंने लिया आपका। इस तरह से नमन 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 हो, आप आए बड़ी उम्र है आपकी, बस सभी नाम मैंने लिया है आपका। आप आई बड़ी उम्र है आपकी, बस सभी नाम मैंने लिया आप। किस तरह से नमन 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 हो, किस तरह से नमन मैं करूँ आपका, किस तरह से नमन मैं करूँ आपका। स्वागतम 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 आपका, स्वागतम 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 आपका, स्वागतम स्वागतम आपका, स्वागतम 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 आपका। स्वागतम 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 आपका, स्वागतम 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 आपका, स्वागतम आपका, स्वागतम चला। हेलो हेलो गिन गिन मारो। हेलो 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि
प्रभं निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्यासु सर्वदम् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पदम् मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा पूजा सत्यं एकं पूजा सत्यं शिवं सत्यं ओ शिव महादेवाय नमो नमः दुसरे नमन सरस्वती मैया वंदन करतो तुम्ही चरण तिसरे नमन गुरुदेवा लागो सकाळ सिद्धांच्या चरण आता नमो ग्रंथराज शिवपुराण ते महान विश्वाची केला उद्धार महादेवाय नमो अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा तया आठविता महापुण्यरासे नमस्कार माझा सद्गुरू ज्ञानेश्वरा ओम नमो जी अध्याय वेद प्रतिपद्याय जय जय संसेवदात्मा रूपा देवा तूच गणेशू सकल आरतीमती प्रकाशू मने निवृत्तीदासू अवधारी जोडी एव भारताच्या गावी विश्वनाम प्रसिद्ध परवी श्रीकृष्णार्जुन गोष्टी करावे ओम नमो सब संतन की जय कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हरी सदा वसंत हृदय विरंदे भगवान भवानी सहितं नमामि
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वरथ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. ओम नमो पार्वती देवताभ्यो नमो नमः. इष्ट देवताय नमो नमः. कुलदेवताय नमो नमः. स्थान देवताय नमो नमः. मूक करोति वाचलं पंगु लंगायते गुरु यात कृपा तमे वंदे परमानंद माधवम्. मनोजो मार्तुलिगं ज्योतीन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वार्णितुमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे. चली आओ जी पवन कुमार हमारी हरि कीर्तन में. चली आओ जी पवन कुमार हमारी हरि कीर्तन में. सब परिवार हमारी हरि कीर्तन में. चली आना जी पवन कुमार हमारी हरि कीर्तन में. बजाना हमारी हरि कीर्तन में. चली आना जी पवन कुमार हमारी हरि कीर्तन में. चली आना जी पवन कुमार हमारी हरि कीर्तन में. कीर्तन में कीर्तन में. तो भगवान की जय. हर हर महादेव. वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर दुरी कथे काळी आपण असावे जवळी. जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तेच वंदू श्री चरण श्री सद्गुरु येथे करू नमस्कार. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी या भगवान परमात्म्याच्या सानिध्यामध्ये मृत्यू लोकाची ही वाटचाल घडी अतिशय पवित्र या गोदावरी माईच्या तीरावर नाशिक क्षेत्र प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने ही पावन झालेली संपूर्ण नाशिक नगरी. आणि या नाशिक नगरीतील हे राधाकृष्ण नगर विठ्ठल मंदिर या प्रांगणामध्ये भगवत नामचिंतनाचा हा सोहळा. आणि म्हणून या सोहळ्यासाठी अतिशय जन्मोजन्मीचं जे पुण्य आम्हाला घेऊन येत असतं ते पुण्य या ठिकाणी थोडसा गेन वाढव ना. हॅलो 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 हॅलो. आणि या पुण्याच्या सामर्थ्यामध्ये आम्ही या ठिकाणी गोडापण्या
या वर्धापन दिनाच्या निमित्ताने कथाचं साम्राज्य, चिंतन साम्राज्य, भगवंताचं नामचिंतन साम्राज्य आणि या नामाचा महिमा, कथेचा महिमा, त्या निमित्ताने आपल्या या ठिकाणी भाविक भक्तांना श्रवण करण्याचा योग प्राप्त होत आहे. आणि म्हणून या योग आणि योगामध्ये भगवंताचा नामाचा सोहळा अतिशय हा वेगळा असतो. त्याची ताकद वेगळीच आहे. कुठलंही संकट आपल्या जीवनामध्ये तारून नेणार आहे. आणि म्हणून आज पहिलाच आपला अनुभव, पहिलाच दिवस वर्धपान दिनाचा तारीख म्हटलं तरी 29 मे ची वर्धपन दिनाची तारीख. आणि त्या निमित्ताने ह्या ठिकाणी गोड अशा मुहूर्तावर, पर्व काळावर शिव महिमा पुराण, शिव महात्म्य, शिवाची मूर्तिलोकी उपासना आणि या उपासनेचं फल काय असावं, पूजा कशी करावी, शिवाच्या पुराणाचा महिमा कसा असेल, कोणत्या रूपाने आपण पूजा केली पाहिजेत, आपल्याला कसा मार्ग मिळाला पाहिजेत आणि केल्यानंतर आपल्याला फलश्रुती काय, अशा अनेक प्रकारच्या या माध्यमातून आपल्याला आज या ठिकाणी कथेच्या माध्यमातून अतिशय भक्तीचे मार्ग, त्रुटी, भक्तीचे तत्व आपल्याला बघायचे. आणि म्हणून ते बघत असताना या ठिकाणी अतिशय गोड अशा वातावरणात, की रोज पावसाने थैमान घातलं मायबापानं, पण ऐका ना, चांगल्या स्थितीमध्ये, चांगल्या परिस्थितीमध्ये कोणीही कर्म हे करू शकतात. पण बिकट परिस्थितीमध्ये, संकटामध्ये सुद्धा कर्म करण्याची जर आपण साधना ठेवली, जर कर्म करण्याची आपण तयारी ठेवली, तर भगवंत आपली परीक्षा घेतो जरूर, पण परीक्षेला मात्र पैसे देत नाही. त्याचाच अनुभव आजच्या स्थितीला आलेला आहे. रोज पाऊस आहे मायबापानं, रोज पाऊस आहे. आणि त्याच पावसाची चिंता करत 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 कथा करावी की नाही करावी, कथेला यश येईल का नाही येईल, अशा प्रकारचे अतिशय तळमळीचे प्रश्न आपल्या मनामध्ये असताना या ठिकाणी भाविक भक्तांना, आमच्या कलाकारांना, आपल्या भक्त मंडळांना, विठ्ठल रुक्मिणी या भक्त मंडळाला बुद्धी द्यावी आणि या कथेची तयारी करावी. म्हणजे बघा, आणि त्याचा अनुभव पहिल्याच दिवसामध्ये, अरे स्वयंपाक कसा झाला यापेक्षा जेवण रुचकर झालं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी अतिशय तळमळीने भक्तांनी हे भक्तीचं साम्राज्याच्या जोरावर, भक्तीचं साम्राज्याचा जोर इतका आहे मायबापांनो, अशक्य काहीच नाहीये. असंभाव्य ते संभव्य, असंभाव्य गोष्टी संभव होतात. हे माझ्या शिवप्रभूंची कृपा आहे. आणि म्हणून या शिवाचा, पुराणाचा एवढा अनुभव येणार आहे, एवढा भक्ती रस मिळणार आहे, एवढा आनंद मिळणार आहे, की आमच्या जन्मजन्मीचे पातक नाहीशी झाल्याशी राहणार नाही, हे त्याचं उत्तर आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही जरूर त्याचा महिमा बघितला पाहिजे. शिवपुराण म्हणजे नेमकं काय पुराण आहे, कसला महिमा आहे, कोणी गायला, याचं वर्णन कसं आहे, बरं ज्यांनी या शिवपुराणाचा अनुभव घेतला अशा काही कथा आहेत का. आणि म्हणून अनेक प्रकारच्या या ठिकाणी संहिताचा योग या शिवपुराणात केले. आणि म्हणून या विठ्ठल रुक्मिणी भक्त मंडळाला मी कोटी कोटी धन्यता देतो की प्रभू असा हा शिव महिमा वर्णनाचा योग त्यांच्या जीवनामध्ये हा मिळून दिला असेल तर पांडुरंग आणि भगवान भोलेनाथ त्यांना 100% नवे या मूर्ती लोकाचा प्रवास, या मूर्ती लोकाचं सुख, जन्मजन्मीचं सुखाच्या सागरापर्यंत या भक्तांना जरूर न्यावं आणि त्यांना भक्तीच्या सागरामध्ये, आनंदामध्ये डुबून न्यावं, ही ईश्वरचरणी प्रार्थना करून आपल्या
कथेचं साम्राज्य आपल्याला बघायचं. म्हणून या ठिकाणी अनेक भक्तांच्या या सानिध्यामध्ये आपल्याला हा अनुभव घेत असताना ही कला काय असे, भक्ती काय असे, आणि म्हणून ती भगवान परमात्म्याच्या नामातून अवतीर्ण झाली. या नामाचं साम्राज्य, नामाची आवड, नामाची तळमळ, नामाचा भाव असा करत असताना आम्ही या ठिकाणी या विठ्ठल रुक्मिणी भक्त मंडळाचे मी कोटी कोटी धन्यता देऊन मग त्या ठिकाणी अनेक मंडळातले अनेक व्यक्तिमत्व या ठिकाणी आहे. कोणी तनाने मदत करत असेल, कोणी धनाने, कोणी बघा भगवान परमात्म्याच्या वृक्ष रूपात, तर कोणी पानाच्या रूपात, तर कोणी देठाच्या रूपात, तर कोणी फळाच्या रूपात, तनाने मनाने धनाने या ठिकाणी सहकार्य करून आपला शियाचा परम वाटा उचलून या भक्ती सागरामध्ये आपण आलेलो आहोत. पण बघा या ठिकाणी सुद्धा आमचं पुण्य आम्हाला घेऊन जात असतं. पुण्याच्या जोरावर आमचा हा भक्तीचा सागर उभा आहे. म्हणून आमचे वाणी महाराज असेल, तुपे महाराज असेल, त्यांना साथ देणारे त्यांचे सगळं संपूर्ण भक्त मंडळ असेल, आमचे छोटे ऋषी महाराज असेल आणि अनेक मंडळ या ठिकाणी, खेडकर महाराज असेल, महाले महाराज असेल, अनेक बाबा आहे आपले या ठिकाणी, अनेक या ठिकाणी मंडळ असताना बघा आमच्या पारायणाला बसलेल्या ताई पण या ठिकाणी आलेल्या. शिवाजीनगरवरून ते आल्या. काय नाव ते? जनाबाई. जनाबाईच्या रूपात माता माऊली या ठिकाणी, त्यांना धन्यता. पुन्हा या ठिकाणी आमच्या अर्गणची साथ बघा. भक्तीचं साम्राज्यातला एक अतिशय महत्वाचा घटक असेल तर आमचा संगीत पर्व आहे. संगीत पर्वाचा महत्वाचा कन्ना असेल तर हार्मोनियम आणि अर्गन आहे. आणि याचा स्वर म्हणजे संगीताचा कणा आहे. आणि या संगीतमय वातावरणामध्ये आम्हाला या ठिकाणी कथेची रात्रंदिवसाच्या तळमळीने साथ देणारे जी माऊली असेल तर खरोखर या विश्वाला फार मोठा असा गोड वाटा मिळणे असेल तर आमचे हरिभक्त परायण लखन महाराज यादव यांच्या रूपामध्ये अर्गनला आपल्याला या ठिकाणी गोड साथीचं रूप प्रगट झाले. त्यानंतर तबल्यावर ज्यांचं रात्रंदिवसाचे कष्ट आहे, तळमळ आहे, भक्तीचं अतिशय वादळ ज्यांच्या हृदयामध्ये असतं आणि ते हातातून बाहेर पडत असताना आपल्याला गोड असा आनंद या ठिकाणी, गोड असं तबलचे महर्षी म्हटलं तरी हरकत नाही असे असणारे आमचे हरिभक्त परायण महेश महाराज पवार, तेही या ठिकाणी आपल्याला लाभले. मी त्यांनाही कोटी कोटी धन्यता देतो. त्यानंतर पखवाजाची साथ या ठिकाणी ज्यांनी गोड रूपामध्ये देण्याचं आपलं सामर्थ्य दाखवलं असे असणारे गोकुळ महाराज काळे, ते या ठिकाणी पखवाजाच्या साथीला बसलेले आहे. पुन्हा या ठिकाणी महाराजांचं धन्यवाद. महाराजांचा या ठिकाणी आवाज कसा असावा, संगीत कसं असावं, म्हणून आमचे महाडातून अतिशय नाशिक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्यांनी आवाजाचं साम्राज्य मिळवलं असे असणारे आमचे राहुल महाराज फाफळे यांची गोड सिस्टीम आपल्याला लाभली. म्हणून मी त्यांनाही कोटी कोटी धन्यता देतो. आणि अनेक या ठिकाणी आपल्याला भक्तीच्या वादळामध्ये डुबून जात असताना तर आपण मात्र हारायचं नसतं बघा. युद्धाला जेव्हा संरक्षणासाठी आपलं सैन्य जातं, तरुण मित्रमंडळ त्या ठिकाणी हजर होतात ना दादा, जीवाची पराकाष्ठा करतात, देहाला आगणीत टाकतात, धोक्यात टाकतात, दुःखात टाकतात आणि आपलं रक्षण करत करत स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्याला त्या सीमेवरती सैन्य वाचवत असतं. हो, आमचे तरुण आमच्यासाठी रात्रीचे दिवस करून तळमळतात, जीवाची कधी पर्वा करत नाही दादा. मी त्यांनाही धन्यता देतो
की आपल्या भक्तीच्या सागराचं वादळ म्हणजे ते तरुण मित्रमंडळ असेल, तरुण आपलं युद्धाचं साम्राज्य घेऊन असेल, तर आमचे या गोडबाच्या साम्राज्याला साथ देणारे असेल, तर आमचे युद्ध सामग्री तयार करणारे असेल, तर आमच्या सीमेवर असणाऱ्या सैन्यांना मी धन्यता देतो, धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी तुम्ही माता माऊल्या, मायबाप, ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ माळकरी टाळकरी, पुन्हा शिवप्रेमी असेल, विष्णू प्रेमी असेल, भक्तीच्या या वादळामध्ये डुबून गेलेले मायबाप, कोटी कोटी नतमस्तक तुमच्या चरणी मुजरा करतो. तू माय मी लेकरू नका माझा राग. एक तोडक्या मोडक्या बोलामध्ये तोडक्या मोडक्या उत्तराने तोडक्या मोडक्या ह्या वाणीने या शिवपुराणाचं वर्णन खरं तर माझं साम्राज्य, माझी एवढी हिंमत, माझी ताकद नाही, माझा अधिकार सुद्धा तिथपर्यंत पोहोचत नाही. पण मी एक हिंमत धरून तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या सहकार्याने, तुमच्या हिमतीने या ठिकाणी या साम्राज्यावर बसण्याची हिंमत केली. माया बापानो, तू माय मिले करू नका माझा राग धरू. पहिला मी नम्र मुजरा करत असेल तर माझ्या शिवबोली बाबांना. ती याही परिस्थितीमध्ये खरं डोळ्यातून पाणी येणारा प्रसंग आहे हो. शिवपुराणाचे नुसतं मुखातून एक महिन्यापूर्वी निघालेलं वाक्य आज मात्र संपुष्टात येण्याचा मार्गावर होत. ती इच्छा असताना सुद्धा प्रगट होण्याचा मार्ग खुंटलेला होता. का? खूप पाऊस येतो म्हणून. ऐका ना दादा, आजचा अनुभव आहे आमचा. पावसाच्या वादळाने, पावसाच्या संकटाने आम्ही कथा करूच शकत नाही असं जेव्हा प्रत्येकाला वाटू लागलं, त्याच वादळात आमच्या माय बहिणी असेल, आमचं भक्त मंडळ असेल, आमचं कलाकार मंडळ असेल, नाही आपली कथा झाली पाहिजे. आणि म्हणून त्या कथेला आमचे नामदेव महाराज बघा गोड उत्तर देतात. देय जाव आतवाराव, देय जाव आतवाराव, देह अतबारा हो, देह अतबारा हो. पांडुरंगी गुण भाव, पांडुरंगी गुण भाव, देय आतवारा, देय आतवारा. पांडुरंगे दृढ भाव, पांडुरंगे दृढ भाव, चरणाना सोडी सर्वदा, चरणाना सोडी सर्वदा, चरणाना सोडी सर्वदा. मला भोलेनाथ भगवान की जय. हर हर महादेव. अशा ह्या संत रूपी गोड अशा सायंकाळच्या वातावरणामध्ये स्नान संध्या गोड अशा मंगलमय वातावरणात भगवान परमात्म्याचं आगमन, भगवान परमात्म्याची कथा, एवढं साधं पुण्य नाही हो. नाही, याचा अनुभव तुम्हाला 7 दिवसात मिळणार आहे माय बाप. आणि म्हणूनच सत्य संकल्प करावा. सत्य संकल्पाचा दाता नारायण, दाता नारायण. संत संकल्प
संकल्पाचा दाता नारायण. भगवंत नारायण आहे. आपण नर आहे. नराची इच्छा तमन्ना पूर्ण करणं नारायणाचं काम आहे. म्हणून सत्य संकल्पाचा आमचा नारायण. आणि म्हणून या शिवमहापुराणाचा महिमा एवढा सोपा नाहीये. तुम्हाला जर 7च दिवसामध्ये मनाचे संकल्प पावेवेल सिद्धी घेऊन जाणारा असेल तर फक्त 18 पुराणातील शिवपुराण आहे माय बाबा. ते त्वरित संपर्क करून देणार, त्वरित भगवान परमात्म्याच्या सानिध्यात राहणार असेल तर शिवपुराण आहे. आणि म्हणून या शिवपुराणाची निर्मिती कशी असेल, शिवपुराणाचा महिमा कसा असेल हे बघत असताना आम्ही पहिलं वंदन माझ्या गणपती बाप्पांना सरस्वती माईला केल्यानंतर आणि म्हणून 3.5 मात्रांच्या रूपामध्ये या ब्रह्मांडाची निर्मिती आहे. 3.5 मात्रा. पहिली मात्रा आकार आहे, दुसरी मात्रा उकार आहे, तिसरी मात्रा मकार आहे ना, अर्ध मात्रा ओम आहे. काय सांगितलं? ओम अर्धी मात्रा आहे. ऐका, या 3.5 मात्रांनी या विश्वनिर्मितामध्ये आमच्या संतांनी सुद्धा वर्णन करावं. आणि म्हणून ओंकार प्रधान असं भगवंताचं भजन गात असताना आमच्या संतांनी महिमा वर्णन करा. ओंकार प्रधान रूप गणेशाती. ओंकार प्रधान रूप गणेशाती. रूप गणेशाती. ओंकार प्रधान भगवान की जय. हर हर महादेव. गोडाशा आपल्या विठ्ठल रुक्मिणी मातेंच्या पायथ्याशी आज प्रारंभी भगवान परमात्म्याच्या सानिध्यामध्ये हा शिवपुराणाचा महिमा सुरुवात होत असताना 7 दिवसाच्या या शिवपुराणाचा महिमाला प्रारंभ झाला. सकल देवतांचा हा आशीर्वाद आपल्या पाठीशी आणि माझ्या भोलेनाथांचा हा अनुभव आपल्याला घेत असताना शिव महापुराण एक भगवान परमात्म्याचं वर्णन 2 रूपामध्ये आहे, निर्गुण आणि सगुण. त्यातले सगुणाचं वर्णन 4 वेदांनी केलं. 4 वेदांचा महिमा 6 शास्त्रात आला आणि 6 शास्त्रांचा विस्तार 18 पुराणामध्ये आहे. आणि म्हणून 4 वेद असेल तर सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद हे 4 वेद. पूर्वी एकच वेद होता, एक वेदांचे 4 भाग झालेले आहे आणि 4 भागातून आपल्याला वेगवेगळ्या 4 खांबांच्या रूपामध्ये आपल्या मानवी जीवनाचं कल्याण आहे. आणि तेच कल्याण पुढे 6 शास्त्रामध्ये आहे. पूर्व मीमांसा, उत्तर मीमांसा, न्यायशास्त्र 3, चौथं योगशास्त्र आणि बघा त्यानंतर संख्याशास्त्र. असे 6 शास्त्रामध्ये याची निर्मिती आली. आणि त्यानंतर 18 पुराण असेल. 18 पुराणाची निर्मिती व्यासांनी केली. या सगळा विस्तार व्यासमुनी करताय. पराशर ऋषी आणि सत्यवतींच्या पोटी ज्यांनी अवतार धारण केला ते असणारे व्यास ऋषी.
व्यास ऋषींचे शिष्य सूत मुनी, सूत मुनींचे शिष्य शौनक ऋषी, आणि शौनक ऋषी आणि सूत मुनींचा संवाद म्हणजे शिवपुराण आहे. झालेली त्यांची डिस्कस आहे, झालेली त्यांची चर्चा आहे, झालेला त्यांचा सगळा संवाद या ठिकाणी व्यास मुनींनी या पुराणाच्या रूपामध्ये या ठिकाणी मांडलेला आहे. पुराण 18 आहे. 18 पुराणांचं साम्राज्य आम्हाला नाही कळलं तरी चालेल, परंतु शिवपुराणामध्ये तुम्ही या स्नानामध्ये, या भस्माच्या स्नानामध्ये स्नान करताना तुमच्या दुःखाची लाही लाही झाल्याशी राहणार नाही आणि तुमच्या सुखाला अंकुर आल्याशी राहणार नाही. हे शिवपुराणाचं महात्म्य आहे. म्हणून ऐका, या 18 पुराणाचा महिमा गात असताना व्यास मुनींनी विस्तार केला जाता. पुराण किती गोड आहे दादा. एक एक पुराणाचं जर स्मरण जरी केलं तर आमच्या जीवनाच्या दुःखाची राख रांगोळी होऊन परमशांतीची प्रगती होऊन आम्हाला सुखाचा अंकुर मिळत असतो ना दादा. म्हणून विष्णू पुराण आहे, शिवपुराण आहे, ब्रह्मपुराण आहे, पद्मपुराण आहे, श्रीमद भागवत पुराण आहे, भविष्य पुराण आहे, नारद पुराण आहे, वैवर्त पुराण आहे, मत्स्य पुराण आहे, कुर्म पुराण आहे, गरुड पुराण आहे. आणि अशा ह्या 18 पुराणांपैकी सगळ्यांचा सहार असणार, सार काढणार असेल तर आमचं शिवपुराण आहे. म्हणून बोले शिवपुराण भगवान की जय. आता ऐका, अनेक 33 कोटी देवतांचं हे साम्राज्य आणि 33 कोटी देवतांची भक्ती करत असताना आम्हाला कुठल्याही देवाने सहज असा मोक्ष दिलेला नाही. सहज भक्तीचं वादळ आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये. मग ऐका ना, सहज वादळ आलेलं असेल तर ते शिवपुराणाचं वादळ आहे. या वादळामध्ये आम्ही एकदा का सापडलत ना दादा तर आम्हाला अनुभव आल्याशी राहणार नाहीये. शिव म्हणजे कल्याण आणि पुराण म्हणजे आनंद आहे. हे आनंदाचं उत्थान आणि वादळ जेव्हा आम्हाला आनंद देतं त्याला सचित्त आनंद, सतत चित्ताला आनंदित करणारं वादळ असेल तर ते शिवपुराणाचं वादळ आहे बाई बापांनो. म्हणून शिवपुराणाचा महिमा तुम्ही एकदा जर कानावरून जर गेलात ना तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला हे पुण्य कोणी ओढू शकणार, लुटू शकणार नाहीये. म्हणून बघा, अनेक पुराणांची निर्मिती करत असताना व्यासांनी हे पुराण लिहित असताना यात संहिताचं रूप दिलेलं आहे. बघा, सुरुवात आहे, याचा स्वरूपाचा विस्तार दिलेला आहे. याचं बाह्य अंगाचं स्वरूप बघत असताना अंतरांगाचं स्वरूप आम्हाला नंतर बघायचं. पण संहिता रूपाने 7 संहिताचा समावेश या ठिकाणी केलेला आहे. किती संहिता आहे? 7 संहिता. त्या संहिताचा आपण जर बघितलं बघा तर विद्येश्वर संहिता पहिली संहिता आहे. विद्याचं साम्राज्य हे गणपती बाप्पा आणि सरस्वती माता आणि तिसरं ब्रह्मदेव यांनी याचा विस्तार या मूर्ती लोकांमध्ये केलेला आहे. ब्रह्मदेवाचीच सरस्वती आहे आणि सरस्वतीला माग टाकून गणपती बाप्पानं साम्राज्य मिळवलं. ओंकार प्रधान रूप गणेशाचं आणि तिन्ही देवाचं जे जन्मस्थान आहे त्यांना गणपती बाप्पाचा हा योग सागर म्हटलेला आहे, भक्तीचा सागर म्हटलेला आहे. आणि म्हणून या ज्ञानाची देवता असेल तरी पुन्हा तिसरं स्थान आमच्या गणपती बाप्पाचं आल्यानंतर पुढे मात्र या संहिताला विस्तारित आलेलं. पहिली संहिता मिळाली विद्या संहिता, दुसरी संहिता रुद्र संहिता आहे. रुद्र संहिता मध्ये 5 खंड केलेले, 5 खंड. आणि या 5 खंडाचं पहिला खंड असेल सृष्टी खंड आहे. सृष्टीची निर्मिती कशी आहे हा खंड आहे. आणि दुसरा खंड असेल ते सती खंड आहे. सती मातेचं साम्राज्य, सती मातेचं विस्तार, सती मातेचं संपूर्ण चरित्र आणि अनुभव अशी भक्ती आपल्याला त्या सती खंडामध्ये आली. आणि बघा त्यानंतर सतीनंतर बघा हा तिसरा खंड झालेला आहे. आणि चौथा खंड आलेला आहे कुमार खंड आलेला आहे. रुद्र संहिता सांगतो, रुद्र संहितातली 5 खंड आहे. चौथा खंड असेल तो कुमार खंड आहे. कुमार खंड म्हणजे कार्तिकाचं त्या ठिकाणी साम्राज्य आहे.
कार्तिकाचं का साम्राज्य आलेलं आहे, का साम्राज्य आलेलं आहे, कशासाठी शिव आणि पार्वतीच्या पोटी यांनी अवतार धारण केलेला आहे, याच कारण म्हणजे पाचवा खंड म्हणजे युद्धखंड आहे. ही 5 खंड आहे: युद्धखंड, कुमारखंड, सतीखंड आणि बघा रुद्रखंड. आणि अशा या सतीखंडापासून तर युद्धखंडापर्यंत 5 खंडामध्ये असा विस्तार आलेला आहे. तोही आपल्याला सारांश रूपाने बघायचा. हे 2 खंड आपले 2 संहिता झालेले आणि 2 संहिताच्या नंतर बघा आपल्या जीवनामध्ये बघा तिसरा खंड या ठिकाणी आलेला असेल तर खंडाचं बघितलं आपण संहिता शत संहिता आलेली आहे. शत रुद्रखंड पहिली रुद्र संहिता बघितला आपली 2 नंबरची 5 खंडाची. त्यानंतर तिसरी संहिता आलेली आहे शतरुद्र संहिता आलेली आहे. हा तिसरी संहिता आहे. आपल्याला 7 संहिता बघायच्या आहे. तिसरी संहिता आहे शतरुद्र संहिता. चौथी आहे कोटी रुद्र संहिता आलेली आहे. काय सांगितले? चौथी कोटी रुद्र संहिता. 5वी संहिता आलेली उमा संहिता. उमेचा अवतार कशासाठी? उमेने येऊन काय केलंय? ही उमेच्या साम्राज्यामध्ये आपल्याला ती संहिता सारा रूपाने बघायची. त्यानंतर 6वी संहिता आलेली कैलास संहिता आहे. उमा माताने भगवान शिवाशी संपर्क करून कैलास पर्वताची कशी निर्मिती झाली, कैलास पर्वताचा काय साम्राज्याचा महिमा आहे, तो या संहितामध्ये आलेला आहे. आणि 7वी संहिता आहे मध्ये आणि ती संहिता म्हणजे वायव्य संहिता आहे. वायव्य संहिता मध्ये 2 भाग आहे. एक पूर्व वायव्य संहिता आणि एक उत्तर वायव्य संहिता असे त्यातही 2 भाग आहे. म्हणजे 7 संहितापैकी 7वी संहिता पूर्व वायव्य संहिता आणि दुसरी उत्तर वायव्य संहिता. त्यानंतर दुसऱ्या खंडात रुद्र संहिता. याच्यातले 5 खंड. याच्या आपल्याला अशा गोड गोड कथा जेवढ्या आपल्या 7 दिवसामध्ये आपल्याला ओढता येईल, जेवढे आपल्याला ऐकता येईल की एक एक कथा म्हणजे एक एक अमृताचा थेंब आमच्या जिवेवर पडणारे माय बाबा. आणि ही कथा म्हणजे अमृताचं नाम आहे, अमृताचं चिंतन आहे. आणि म्हणून हे चिंतन करत असताना भगवान परमात्म्याने सांगितलं जयाचे म्हणी कथेचा कंटाळा होती त्या चंडाळा बहुदाच कथेचा कंटाळा नको आहे. आणि म्हणून ही कथा ऐकत असते ही कथा भागीरथी करते जे स्नान याचे उद्धरती पूर्वज दे. पूर्वजांचा उद्धार करणारी संहिता आहे, कैलास संहिता आहे. आणि म्हणून सगळ्यांचं चिंतन असेल तर ते नाम रूपामध्ये आहे. एक विष्णू पुराण आहे आणि एक शिव पुराण आहे. अनादी कालापासून त्यांची उपासना चालत आलेली हे एक शिवप्रव आणि एक बघा या ठिकाणी आम्ही म्हणतो वैष्णव पंथ. विष्णू पंथ म्हणजे वैष्णव पंथ आणि शिव पंथ हा आडवा आहे, गंध सुद्धा आडवा आहे. उभा गंध म्हणजे विष्णू पंथ आहे. पण ऐकायला जातात ह्यामध्ये भेद नाही. दोन्हीचं साम्राज्य एक आहे आणि एक साम्राज्य करत असताना भेदाभेद नाही या ठिकाणी चालत नाही. हरिहरा भेद हरिहरा वेद हरिहरा भेद हरिहरा भेद नका काही काही नाका करू वाद काही नका करू वाद काही नका करू वाद काही नका करू वाद एक एकाचे हृदयी एक एकाचे हृदयी एक एकाचे हृदयी एक एकाचे हृदयी हृदयी हृदयी
एक एकाचे हृदयी. शिव आणि विष्णू म्हणजे हृदय एकच आहे मायबाप. फक्त आम्हाला कळत नाही. आम्ही रूपाने भेद करतो, आम्ही नामाने भेद करतो, आम्ही पंथाने भेद करतो, आम्ही ग्रंथाने भेद करतो, आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये दुःख आहे. नका करू दादा. जिथं भेद आहे तिथं वाद आहे, जिथे वाद आहे तिथं पाप आहे, जिथे पाप आहे तिथं भोग आहे, आणि जिथे भोग आहे तिथे नरककुंड आहे. म्हणून भेद नाही आहे. म्हणून एक ठिकाणी आमचे संत तुकोबराय सुद्धा म्हटलेले आहे, विष्णुमय जगा वैष्णवांचा धर्म. विष्णुमय जगा वैष्णवांचा धर्म. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. भेद भेद भ्रम भेदा भीत भ्रम मंगळ. भेद भेद भेदा भीत भ्रम मंगळ. ऐका तुम्ही भक्त भागवत. जय हो. ऐका तुम्ही भक्त भागवत. हे ऐका तुम्ही भक्त भागवत. ऐका तुम्ही भक्त भागवत. भोलेनाथ भगवान की जय. हर हर. महादेव. अशा शिव महापुराणामध्ये भेदांचं साम्राज्य नाही दिलं. म्हणून शिव आणि विष्णू मध्ये भेद नाही आहे. परंतु आजचं शिव पर्वामध्ये आपण जेव्हा शिवाचं नामचिंतन करू, शिवाच्या मंदिराचा नुसतं दरवाजा जरी बघितलात ना दादा, तरी आमच्या जीवनाचं सार्थक होत असत. एवढं सोपं नाहीये. आणि म्हणून या सोप्या साम्राज्यामध्ये अनंत बघा, कुठल्याही देवताची तुम्ही पूजा करायला जर गेलात ना, तर तुम्हाला सहज रूपाने मिळणार नाहीये. काही ठिकाणी तपश्चर्या करायला सांगितलेली आहे. काही ठिकाणी हातीच्या सोंडी एवढी तुपाच्या गावठी तुपाची धार त्या यज्ञामध्ये 100 वर्षाचा यज्ञ, तेव्हा त्या भगवंताची प्राप्ती आहे दादा. नव्हे नव्हे डोंगर दऱ्यामध्ये जाऊन अतिशय घनघोर अशी तपश्चर्या करावं लागते, यज्ञ करावा लागतो, साधना करावी लागते, जप करावा लागतो, तेव्हा कुठंतरी भगवंताचं दर्शन होणार आहे हो. परंतु माझ्या या शिवाचं साम्राज्य बघा ना, बोला येऊ बोला. आपली पत्नी जाईल किंवा नाही जाईल याचा सुद्धा विचार केला नाही. तपश्चर्या करणाऱ्या, त्यांच्या नामाची साधना करणाऱ्यांना अशी काही भक्ती देऊन टाकलीत ना मायबापानं, त्यांना पार्वती मातेवर सुद्धा कुरुवंडी करण्याची वेळ माझ्या शिवावर आलीत ना, तरी माझ्या शिवाने माग घेतलं नाही बरं. भोले बाबा आहे, भोळ दैवत आहे. आणि म्हणून या भोळ्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी अतिशय सोपी साधना आहे. सोपी साधना आहे, सोपा मार्ग आहे. आणि या सोप्या मार्गावर आरूढ होत असताना शिवपुराणाचं हे गणित तुम्ही 7 दिवसामधून अनुभव घेणार आहे ना, 7व्या दिवशी तुमच्या मनातला संकल्प पावेल सिद्धी होणार आहे. हे तुमची आज काही या बघा, या व्यासपीठावरून सांगतो तुम्हाला. आणि भोले बाबाच्या साक्षीने सांगल, पांडुरंग परमात्म्याने पिंड धारण केलेली आपल्या मुकुटावर, आपल्या डोईवरती. शिवाला उचलूनच घेतलं, एवढी गोड भक्ती हो.
आणि म्हणून त्यांच्या साक्षीने सांगतो की त्या वादळामध्ये त्या भस्मामध्ये स्नान करणारा एकमेव असेल तो शिवभक्त आहे. ज्यांनी ज्यांनी यासाठी सहकार्य केलं असेल, आपला सिंहाचा वाटा तिळाचा वाटा उचलला असेल दादा, ज्यांनी ज्यांनी होकार दिला असेल, करून घेतला असेल, त्यांच्या पुण्यास परवार नाही आहे. आज रोज पाऊस कोसळतो, पण आज माझ्या भोले बाबांनी परीक्षातलं पहिलं यश दिलेलं आहे. पहिली उत्तर पत्रिका लिहून आम्ही पास झालेलो आहे दादा. म्हणून त्या भोले बाबांच्या नावाने एकदा गजर करा, भोलेनाथ भगवान नकी जय. हा आमचा जिवंत अनुभव आमच्या भक्तांचा. साम्राज्य आहे, रोज पावसाने थैमान घातला, आज का नाही? आमच्या भक्तांचं संकट तो तारतो मायबापांनो. याचा पहिलं पर्व आहे, हा पहिला दिवस आहे, पण तो करून घेणार आहे हो, त्याच्यावर सोडून द्या तुम्ही. ही आपली भक्तीची साधना जोपर्यंत आम्ही करणार नाही ना, तेव्हापर्यंत तुकोबाराय म्हणतात बघा, तुका मने घालू तयावरी बार, तुका मने घालू तयावरी बार, वाहुआ संसार देवा पायी, ओ वाहुआ संसार देवा पायी, ही वाहू हा संसार देवा पाही, वाहू हा संसार देवा पाही. तुका मनी बार, वाहू हा संसार, वाहू हा संसार देवा पायी. भोलेनाथ भगवान की जय. हर हर महादेव. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पाय. या संसाराने आम्हाला जन्मोजन्मी त्रास दिलेला आहे, संसाराने आम्हाला दुःखाच्या सागरात टाकलेलं आहे, नवे नवे जन्मोजन्मी आम्हाला रात्रंदिवस रडायला लावतो, त्याचं नाव संसार आहे. म्हणून हा संसार त्याच्या पायावर व्हायला पाहिजे. काय फरक पडला बघा. सगळ्यांना या संसारामध्ये रडायची वेळ आली, असा एकही मानव नाही का त्यांना या संसाराचं दुःख झालेलं नाही. सगळ्यांना अनुभव आहे. म्हणून या शिवपुराणाच्या वादळामध्ये भोळ्या महादेवा, माझ्या महादेव बाबांनी या प्रत्येक भक्तांना आपल्या मुठीत उचललेलं आहे, भस्मामध्ये न्हावून टाकलेलं आहे आणि भक्तीच्या सागरामध्ये त्यांचा आनंद या गगनामध्ये पोहोचलेला आहे. कैलास के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो, नमो बार बार हो. आयो चरण तियारी बोले तार तार, जय हो. आयो चरण तियारी बोले तार तार, आयो चरण तियारी बोले तार तार. कैलास के निवासी हो, कैलास के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो, नमो बार बार हो. जय हो. आयो चरण तियारी बोले तार तार, आयो चरण तियारी बोले तार तार, आयो चरण तियारी बोले तार तार. भक्तों को कभी शिव तूने निराश ना किया, मांगा जिन्हें ऊंचा वरदान दे दिया. जय हो. भक्तों को कभी शिव ने निराश ना किया, मांगा जिन्हें ऊंचा वरदान दे दिया. जय हो. बड़ा तेरा ही दायरा, बड़ा तेरा ही दायरा, बड़ा दातार तू, बड़ा दातार तू, बड़ा दातार तू. जय हो. आयो चरण तिहारी बोले तार तार तू, आयो चरण तिहारी बोले तार तार तू, आयो चरण तिहारी बोले तार तार तू, आयो चरण तिहारी बोले तार तार तू. जय हो.
भोलेनाथ भगवान की जय। हर हर महादेव। गोड असा आनंदाचा स्वराचा महिमा तुमच्या लखन महाराजांनी आपल्यापर्यंत काय प्रमाण आहे का? आणि म्हणून हे साम्राज्य आजचं आहे. आणि म्हणून या शिवपुराणामध्ये स्नान करत असताना आमच्या जीवनातले अनुभव आहे, अनुभव जरूर घेतला पाहिजे. आपल्या शिवरच्या बाबांनी बघा, पूर्ण महाराष्ट्राने पूर्ण भारताला नाही, पूर्ण भारताच्या बाहेर सुद्धा भक्तांना वेड लावले. आणि हे साम्राज्य शिव पर्व कोणत्याही संत मार्फत पुन्हा येत असलेत ना दादा, पण त्या भक्तीच्या सागरापर्यंत जाऊन पोहोचवा. काय काय म्हणते त्यांना, काय काम आहे पैसे कमवायचं? अरे येड्या, तुला फक्त निंदा करण्याच काम आहे. आणि म्हणून निंदा एवढी सोपी नाहीये. नाव ठेवणं सोपं आहे, पण त्याची भोग मात्र एवढी सोपी नाहीये. इंचू इंगळींच्या अंथरुणावर झोपवतात, वरून तक्षक नाग, शेष नाग, कालिया नाग, कोबरा नाग सोडतात. ते काय गुदगुल्या करणार नाहीये. या निंदकांच्या तोंडाला मात्र काळा ठणका भरणार आहे हो. आणि म्हणून या मृत्यू लोकातला हा सागर आहे. या सागरामध्ये स्नान करत असताना आमच्या जीवनाचा अनुभव आहे. आपण जाऊन तर बघा. आणि म्हणून या शिवपुराणाच्या या महिमाचा महिमा अतिशय आपण गात असताना शिव विष्णू मध्ये भेदाभेद ब्रह्ममंगळ आहे. विष्णू सारखंच जग आहे. शिव शिव म्हणता वाचे, मुळणर आहे पापाचे आयशे, महात्मे शंकराचे निगमा गवर्णित. जो जगत महात्मा सदाशिव त्याशी वंदिता, कमल द्रव गजस्य इंद्र नारददी योगींद्र यांनी सुद्धा त्या शिव महिमाचं वर्णन केलेलं आहे. आपण कोण आहे? आणि म्हणून ज्यांच्या भाग्यात आहे ते ऐकतील, ज्यांच्या भाग्यात आहे ते वर्णन करतील, ज्यांच्या भाग्यात आहे ते सहकार्य करतील. आणि ज्यांच्या भाग्यामध्ये दानाचा योग आहे ना, हा सुवर्ण दानाचा योग आहे. एक घोडा दान केला ना, घोड्यापेक्षा बघा लाख हत्ती, बघा म्हणजे बघा हे दानाचा महिमा कसा दिलेला आहे. तुम्ही 1,00,000 घोडे दान केलं तर 1 हत्ती दान केल्याचं पुण्य आहे. किती? 1,00,000 हत्ती घोड्यांचं दान केलं तर 1च हत्ती दान केला तर 1,00,000 घोड्यांचं पुण्य मिळणार दान केलं. तर पुढे ऐका, तुम्ही 1,00,000 हत्ती जर दान केले, किती? 1,00,000 हत्ती दान केले तर तुम्ही 1 बिघा शेती दान केल्याचं पुण्य आहे. बरोबर. आणि अशी 1,00,000 बिघे शेती दान केली तर तुम्हाला 1 तोळा सुवर्ण दान केल्याचं पुण्य आहे. ऐका, एक बघा असे 100 तोळे सुवर्ण दान केलं तर तुम्हाला 1 भाताचं शीत दान केल्याचं पुण्य आहे. हे अन्नदान किती महत्वाचं. 1 भाताचं शीत, 100 तोळे सुवर्ण पुण्य, सुवर्ण दान केल्याचं पुण्य आहे. आणि असं 100 पोते जेव्हा तुम्ही अन्न दान करता तेव्हा 1 कन्यादानाचं पुण्य असतं. दादांनो, ह्या मूर्ती लोकात कन्या किती महत्वाची, म्हणून कन्याला जन्माला यावं. ही कन्या कोणाची तरी पत्नी आहे, ही कोणाची तरी माया आहे, ही कोणाची तरी भक्ती आहे, कोणाची तरी लेक आहे, मुलगी आहे. आणि म्हणून या मूर्ती लोकाला आनंद देणारी, दोन्ही घरातला चंदनासारखा सुगंध देणारी, दोन्ही कुटुंबांना, दोन्ही घरातला अंधार दूर करणारी, दिव्याच्या रूपाने तरंगळत राहणारी ती कन्या असेल तर तिला सुवर्ण कन्यादानाचा योग म्हटलेला आहे. आणि म्हणून त्या कन्या म्हणजे माझी पार्वती माय आहे. पार्वती माईचा महिमा म्हणजे कन्यादानाचा योग आहे. अनेक महिमा आपल्याला बघायचे, त्यातो पण आपला शिवपुराणाचा महिमा चालू असताना का हो, नारद असेल, तुंबर असेल, शिवगण असेल, अनेकांनी अनुभव घेतला. नंदी असेल, नंदीला साधी ताकद दिली नाही भोलेनाथ, कारण की तेवढी शक्ती त्याला दिली तरच तो बाकीचं कार्य करू शकतो, ही शिवांना माहिती. आणि म्हणून आपल्याला आपल्या अनेक कथा साम्राज्य बघत असताना आज आपल्या प्रारंभिक कथेकडे आपल्याला जायचं आहे. की प्रारंभिक कथा शिवमहिमा असल मोठा कोणा अनुभवला, कोणा पाहिला, काही अनुभव आहे का? त्याचा अनुभव रूपी पहिली आपल्याला या ठिकाणी प्रवेश असेल शिवमहिमा.
आणि शिवमहिमाचं पुराण सांगत असताना नैमिषारण्यामध्ये अनेक ऋषी मुनींचा जमाव जमलेला आहे. आणि अशा नैमिषारण्य म्हटले की सगळी संतांची भूमी, ऋषी मुनींची भूमी. त्या ठिकाणी दर्शनासाठी, साधनेसाठी, तपश्चर्यासाठी सगळे ऋषीमुनी येत असतात. आणि ऋषीमुनींचा आज सगळे संघटन झालेलं असताना शौनक ऋषी त्यांची गुरु शिष्य गुरु आहे सगळ्या ऋषीमुनींचे. आणि शौनक ऋषींचे गुरु सूत मुनी जे व्यासांचे शिष्य आहे. अशा सूत मुनींचं अचानक आगमन झालेलं आहे. कुठे आहे? नैमिषारण्य. अचानक अरण्यात आगमन झाल्यानंतर सगळ्या ऋषीमुनींनी हात जोडले आपल्या गुरु महाराजांना. शौनक ऋषींना सांगितलं, स्वामी महाराज, आपल्या या ठिकाणी आज एक फार मोठा भक्तीचा दीप या ठिकाणी उगवलेला आहे. तो दीप म्हणजे सूत मुनी आहे. आमचं अज्ञान दूर करण्यासाठी आम्हाला ज्ञानाची गरज आहे. हो, हे ज्ञान देत असणार आहे आम्हाला. सूत मुनी खूप महिमा माहिती करायला पाहिजे, ज्ञान घेतलं पाहिजे. शौनक ऋषींनी सांगितलं, तुम्ही शिष्य मंडळींनो चांगला प्रश्न केला, तो चांगला प्रश्न केला. म्हणून सूत मुनींनी त्यांची मागणी म्हणून आपल्या गुरुच्या समोर नतमस्तक झाले, लोटांगण घेतलेलं आहे आणि हात जोडले. सांगितलं, स्वामी, आमच्या गुरुच्या रूपात म्हणजे आमच्या ह्या 12 सूर्य मंडळांतला 13वा ज्ञानरूपी सूर्य म्हणजे आमचे गुरु स्वामी तुम्ही आलात. मग म्हणणं काय आहे शौनक ऋषी, तुमची इच्छा काय आहे? म्हणली, एकच इच्छा आहे की सगळ्या मानवी जीवांना, ऋषी मुनींना आनंद देणार, कल्याण करणार असं काही या मूर्ती लोकांमध्ये, नवे नवे तिन्ही लोकांमध्ये यांचा महिमा गाजलेला आहे. आणि सोपा आणि सरळ असा सगळ्यांना करता येईल असा काही महिमा असेल, काही व्रत असेल तर आम्हाला सांगा प्रभू. सूत मुनींनी सांगितलं, चांगला प्रश्न केला शौनक ऋषी, सांगतो हरकत नाही. आनंद झाला सगळ्या ऋषींनी. नारद मुनी गायन करू लागले, तुंबर ना गायन करू लागले, वाद्य वाजू लागले. आनंदाचा डो, आनंदाचे रंग, आनंदाचा या वातावरणामध्ये या कथेचा प्रारंभ सुरू झालेला आहे. नैमिषारण्यामध्ये मंगलमय वातावरण सुरू झालेलं आहे. गोड अशा वातावरणामध्ये शौनक ऋषींनी विनंती केली आणि सूत ऋषींनी आसन लावलेलं आहे. आसनात सगळे ऋषीमुनी स्नान करून समोर बसलेले आहे. मला शिवपुराण ऐकलं पाहिजे. भद्रा मारुती सारखं गोधडी झोपून शिवपुराण कळणार नाही, हे आनंद जन्माचं दुःख आहे. ज्याचं पुण्य नसेल त्यांना गोधडीत घुसावं लागलं, ज्याचं पुण्य असेल ते विठ्ठल मंदिरात शिवपुराणाचं महिमा ऐकणार आहे आणि त्या दुःखातून मुक्त होणार आहे. का? कोरोनात सुद्धा आम्ही वाचलेलो आहे. हे आमचे शिवपुराणाचा महिमा आहे. कोरोनात गेलो असतो एखाद्या येड्या बाबळीत अडकून तर आम्ही दिसलो नसतो दादा, आणि दिसलो म्हणून आलो, पण आल्यानंतर नाही कळत शिवपुराण काय. शौनक ऋषींच्या समोर सगळे ऋषीमुनी आहे, आसनस्थ झालेले आहे आणि त्यांच्या उच्च आसनावर सूत मुनी बसलेले आणि या शिवपुराणाचा महिमा सांगायला सुरुवात केली. माय बापांनो, काय बाकी असेल? हरि की कथा सुनाने वाली, गोविंद कथा सुनाने वाली, कथा सुनाने वाली, हरि की कथा सुनाने वाली, हरि की कथा सुनाने वाली, शिव की कथा सुनाने वाली. तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हम भूल गए थे मन, हमको बेटे थे मन में. हम भूल गए थे मन में, बल खो बैठे थे तन में. राह बताने वाली, प्रभु की राह बताने वाली, शिव की कथा सुनाने वाली. तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. बोलिए शिव शंकर भगवान की जय. हर हर महादेव. अशा प्रमाणे सूत मुनींना सगळ्यांना प्रणाम केला.
आणि मंगलमय वातावरणामध्ये सूत मुनींनी त्या ठिकाणी कथेला प्रारंभ केला. आणि शिवपुराणाचा महिमा काय असतो ऐका माय बापा, फार मोठं भाग्य आहे. आपली कथा म्हणजे टाइमपास कथा नाहीये. कुठल्याही प्रकारच्या भाकड कथा, कुठल्याही प्रकारच्या दंत कथा, कुठल्याही प्रकारचं व्यर्थ वर्णन आम्हाला करायचं नाही. आणि ह्या गोड अशा भगवान शिवाच्या पर्वामध्ये, या मंगलमय वातावरणामध्ये भक्ती प्रेमाविना गोष्टी न कराव्या. इतर भक्ती आणि प्रेमाशिवाय दुसऱ्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही. म्हणून ही कथा सांगायला सुरुवात करताना गोड असा आपला विवेक वाढला पाहिजे. आपला विवेक वाढण्यासाठी शिवाचा महिमा, शिवाचं वर्णन केलं पाहिजे. नाही जमलं तर भजन केलं पाहिजे. तेही नाही जमलं तर थोडं थोडं जल अर्पण करा. आपल्या एखाद्या झाडाचं फूल तर्पण करा. नाही जमलं तर एखाद्या झाडाचं पान अर्पण करा. तेही नाही जमलं तर एखादा भस्म टाका. तेही नाही जमलं तर थोडीशी अक्षता दावा. नाही ते जमलं तर एखादा बेलाचं पान व्हा. ते नाही जमलं तर नतमस्तक व्हा. तेवढंही नाही जमलं तर एक वाटीभर पाण्यामध्ये डुबकी मारा. अशी महिमा आहे. एवढं असून आम्हाला ते जर मिळलं नाही तर काय उपयोग आहे? सांगायचं तात्पर्य ही शिवचरित्र आहे, शिव महिमा. छोटस लाखो रुपयाची जाहिरात आम्हाला द्यायची नाहीये, पण हृदयातलं प्रेम मात्र दिल्याशी राहू नका. तो प्रेमाचा बुकेला आहे, थोर प्रेमाचा बुकेला. आजची दुष्काळ त्याला, हा दुष्काळ आहे त्याला, प्रेमाचा भाग आहे, प्रेमाचं वादळ आहे, प्रेमाचं उतान आहे. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा दयामधी. अभिमान नित्य नवा दयामधी. भक्तिमध्ये प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. प्रेम सुख दे. अभिमान नित्य नवा दया माझी. अभिमान नित्य नवा दया माझी. प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. भोलेनाथ भगवान की जय. हर हर महादेव. अशीच या भक्तीच्या वादळामध्ये वैराग्य प्राप्त करून देणारा असेल तर शिवपुराण आहे. भक्ती प्राप्ती करून देणारा असेल तर शिवपुराण आहे. ज्ञान प्राप्त करून देणारा असेल तर शिवपुराण आहे. आणि दुःखाचा नाश करणार असेल तर शिवपुराण आहे दादा. आणि म्हणून ज्यांना विवेक आहे, ज्यांना ज्ञान आहे, त्यांना शिवाचा महिमा कळणार आहे. अन्यथा आमच्या गोदडीमध्ये तो महिमा कळणार नाहीये. गोदडीमध्ये तुम्हाला एखादा राक्षस सांगण्यासाठी येणार नाहीये. त्यासाठी भगवान शिवाच्या या वादळात जावं लागणार आहे. आणि म्हणून वादळात आलेल्या मायबापांना मी पहिला मुजरा करेन. काम क्रोध लोभ अहंकाराचा नाश करणार असं तर शिव महिमा आहे. ऐका ना दादा, क्रोध वाढला तर अनाचार वाढतो, काम वाढला तर व्यभिचार वाढतो, लोभ वाढला तर भ्रष्टाचार वाढतो. दादा, या तिन्ही दुःखांनी आम्हाला थैमान घालून या ठिकाणी दुःखाच्या तारुल्यात ओढलेला आहे. आणि म्हणून त्याच्याही पलीकडे नेणारा असेल तर शिव महिमा आहे. आणि आणि गोड प्रश्न असा केल्यानंतर बघा पुढे सुरुवात झालेली आहे. शिवशास्त्र आहे, शिवपुराण आहे, त्रिलोक्याला साधना देणार आहे. आणि म्हणून या भक्तीच्या वादळामध्ये ही वाङ्मय मूर्तीच्या रूपाने आचरण करा. आणि मानवाचा उद्धार आहे. आणि परलोकामध्ये नेणारं हे स्वरूप आहे. या स्वरूपामध्ये आमच्या जीवनामध्ये आम्हाला नाही काही कळत दादा. आणि म्हणून श्रवणम कीर्तनम विष्णवे स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्यात्मनविधान.
9विधा भक्ती आहे. 9विधा या भक्तीचं वादळ आम्ही श्रवणाने केलं पाहिजे. श्रवण भक्ती पहिली आहे. भक्तीचं साम्राज्य मोठं आहे. गायनापेक्षा वक्त्यापेक्षा श्रवण करणारा एक नंबरचा वक्त आहे. म्हणून नारद मुनींनी श्लोकात वर्णन केलं, श्रवणम कीर्तनम विष्णवे स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्ख आत्मनिवेदनम या नंतरच्या भक्ती आहे. पण श्रवण भक्ती पहिली आहे. म्हणून श्रवण भक्ती करणाऱ्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन आज कथेला सुरुवात झालेली. एक गरीब देवराजा नावाचा ब्राह्मण होता. गोड महिमा आहे. देवराज नावाचा ब्राह्मण सूत मुनींनी कथा सांगायला सुरुवात केलेली आहे. सगळ्या ऋषी मुनींनी कान टवकरून सूत मुनींच्या अक्षराकडे एक एक शब्दाकडे लक्ष केंद्रित केलेले, हृदयाचे कान केलेले. महिमा ऐका दादा, तुम्हाला नक्कीच अनुभव आल्याशी राहणार नाही. हा माझ्या शिवबाबाची कृपा आहे. आणि म्हणून बघा, देवराजा असा नावाचा एक ब्राह्मण राहत होता. वैदिक धर्म त्याला पालन मान्य नाही. अतिशय दुःख पार करणार आहे. काय तर त्याला देव नको आहे, चांगलं आचरण नाही आहे, दुःखाला जन्म देणार आहे, कोणाला चांगलं म्हणणार नाही, सगळ्याची निंदा करणार आहे. आणि असा तो ब्राह्मण राज्य करत असताना धर्माचं कोणी पालन करत असलं तर त्याला सुद्धा तो लुबाडायचा. कोणीही त्याला असो लुबाडल्याशी राहत नाही. असा तो ब्राह्मण असताना सुद्धा ब्राह्मण वंशीयांना कलंक लावणारं कर्म करत होता. दादा बघा, पाप काय असतं तेवढ्या धुंदीमध्ये तमगुणामध्ये आपल्याला कळत नाही. आम्ही काहीही पाप करून जातो, पण हे आम्हाला कळणार नाही. दादा का कळणार नाही? एक धुंद असते आमच्या डोळ्यावर. आणि असा धुंदीत झालेला तो ब्राह्मण दान धर्म कोणी केला तर त्यांना सुद्धा मारत होता. आणि आचरण त्याचं सुद्धा नाही. आणि असा खूप पापी तो ब्राह्मण फिरत असताना अनेक ठिकाणी कोणाचे मुंडके मोडणे, कोणाच्या स्त्रियांना त्रास देणे, कोणाच्या माय बहिणींना छळ करणे, अशा प्रकारचे कर्मकांडामध्ये अतिशय दुःखमय आणि अतिशय वाईट घनवर असा पाप करणारा असेल तो देवराजा ब्राह्मण आहे. ह्या देवराजाची गती बघा, अनेक दिवस उलटून गेले, पापाची वाढ होतीये. आणि भगवंत सुद्धा अनेक पापांचा घडा बरेपर्यंत काहीच करत नाही. माय बाबा त्याला म्हणतो तू कर, मी आहेच नंतर बघायला, कर तू. पापाचा घडा एकदा लवणलात ना, आपल्याला आजोबा नाही, कोणीच नाही, वाचवणारच नाही भाऊ. आणि म्हणून आम्ही पाप करतोय तर कर, पाप कर, परंतु पाप भरण्यासाठी एकटाच राजी व्हायला लागला. सगळ्यांना वाल्या कोळ्याचं चरित्र माहिती आहे. पाप एकट्याला भरावं लागणार आहे, करतो कोणासाठी? आणि अशा अशा देवराजाची हालत बिकट होत चालली. नंतर मात्र फिरत फिरत तो एक मंदिरात गेलेला आहे. मंदिराची विटंबना करू लागला, मूर्तींची चोरी करू लागलेला आहे, दानाच्या पेट्या फोडू लागलेला आहे. पण तुम्हाला एक सांगू का, तुमच्या मनात हा एक नेहमी प्रश्न येतो बघा. एखाद्या मंदिरात दानाची पेटी फोडली बुवा, लखन महाराज ऐक, आपण नेहमी ऐकतो दानाच्या पेट्या फोडतात लोक. मग आपल्या मनामध्ये असा प्रश्न सहज निर्माण होतो, जर भगवान परमात्मा या सृष्टीचं पालन करताय, तो मालक आहे, चराचरात व्यापून बसलेला आहे, सगळ्या मूर्तीमध्ये तोच आहे, घरामध्ये तोच आहे, मनामध्ये तोच आहे, ध्यानामध्ये तोच आहे, विश्वात तोच आहे, पातळात तोच आहे, स्वर्गात तोच आहे, पाण्यात तोच आहे, धरतीवर तोच आहे. तो चोरी करताना तो काय झोप घेतो का? आपला प्रश्न आहे का नाही? जेव्हा चोर चोरी करतो मंदिरामध्ये तेव्हा तो झोपलेला असतो का? असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे, म्हणून तुम्हाला असायला आलेले. हा बरोबर आहे, पण याचं कारण ऐका ना बाबा. भगवान परमात्मा बांधल्या जातो, ऐका ना. भगवान परमात्म्याला काय ना, भक्त राखी पायापासून दुर्जनाचा संहार करायला वेळ नाही आहे. परंतु भगवान परमात्मा हा भक्तीच्या दोरने बांधला जातो, दोरीने. भक्तीच्या दोरी पुढे आता भगवंताला ती दोरी तोडणं काय अवघड आहे का? सगळ्या दोऱ्या तोडतो, सगळे बंद तोडतो, पण भक्तीचा बंद भगवंताला आतापर्यंत तोडता आलेला नाहीये. का का? याच कारण आहे, भक्तीमध्ये प्रेम असतं.
एक दुसरं उदाहरण देऊ. भुंगा असतो, भुंगा एक लाकडाला एकदम कडक लाकडाला भरमर जैसा भेदी, हा भ्रमर कडक लाकडाला होल पाडतो आणि त्याच्यामध्ये शिरतो. बरोबर आहे. भुंग्यामध्ये तेवढी ताकद आहे. हा वेळू नावाचा एक बांबू असतो, वेळू बांबू, तो इतका कडक आहे, कुऱ्हाडीनं सुद्धा तुटत नाही बाबा लवकर, पण त्याला सुद्धा तो भुंगा होल पाडतो. बरोबर आहे ना. मग ऐका ना, भुंगा एका कडक लाकडाला होल पाडू शकतो. तोच भुंगा एखाद्या कमळावर जर बसला ना, कमळावर, कमळाच्या फुलावर, ऐका, पाण्यात उगवणारे कमळ आहे आणि त्या अनेक पाकळ्यांनी, 18 पाकळ्यांनी फुललेलं ते कमळ असतं. त्या कमळाच्या जर मकरंदावर जो भुंगा बसला ना, तो मकरंद तो गोड मध चाकता 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 एवढा तो भ्रमर होतो, एवढा भुलून जातो, एवढं त्याला गोड वाटतं, एवढं गोड वाटतं बाबा. पण ऐका ना, काय होतं, तो एवढा मोहित होतो, एवढा प्रेमात पडतो, एवढं प्रेम त्याला जास्त, एवढं प्रेम त्याला भावतं की सकाळी बसलेला भुंगा संध्याकाळपर्यंत त्या कमळावरून हालत नाही. आणि कमळाचा एक नियम आहे, सूर्यनारायण उगवलं का फुलणं आणि सूर्यनारायण गेला का बंद होणं. मग कमळ जेव्हा संध्याकाळची वेळ होती ते बंद होतं, ते भुंग तसंच राहतं वर्ग. ऐका ना बाबा, ते भुंग त्या 18 पाकळ्यांमध्ये बंदिस्त होत. बंदिस्त झाल्यानंतर त्या भुंगाचा दम छाट होते, कोंडतो, त्याला श्वास घेता येत नाही. आता तुम्ही सांगा, त्याला खरं तर ते एवढं एवढं नाजूक कमळ आहे, एक पातळ कमळ आहे, त्याचा पडदा नाजूक आहे, त्याला कोरायला किती वेळ लागणार. एक काही सेकंदामध्ये तो भुंगा कोरून बाहेर येऊ शकतो. तो कोरत नाही मायबापांनो, का तो प्रेमाच्या सागरामध्ये डुबलेला आहे, प्रेमाच्या बंधनात अडकलेला आहे. आणि प्रेमाचे बंध आतापर्यंत तोडलेले नाही. म्हणून त्या भुंग्याला सुद्धा आमच्या ज्ञानोबा आहे बघा, गोड सांगतात, ऋणू ऋणू जुणू ऋणू जुणू ऋणू जुणू ऋणू जुणू ऋणू जुणू ऋणू जुणू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा सांडी महाराज की जय. हर हर महादेव. नाही वल पाडलं कमळाला, का प्रेमाच्या बंधनात. तसं तसं ऐका ना, भगवान परमात्मा भक्तांच्या प्रेमाच्या बंधनात अडकलेला आहे. मग ऐका ना, ती पेटी फोडताना भगवंत दूर नाहीये, त्याला सगळं दिसतंय, सगळं कळतंय, पण तो बांधला गेला ना हो. ऐका आता, कुठं बांधला. ज्ञानोबरायांनी संपूर्ण ग्रंथ वाड्मय लिहून पार केले. ज्ञानेश्वरी लिहिली, चांगदेव 65 लिहिली, अमृत अनुभवही लिहिला, हरिपाठ तयार केलेला नव्हता. हे 3 ग्रंथांचं साम्राज्य जगाला दिल्यानंतर एक प्रार्थना केली आहे आणि प्रतिज्ञा केली भगवान परमात्म्याला, प्रभू मी एक प्रतिज्ञा करतो. प्रतिज्ञा देवाला पूर्ण करावी लागते बघा. प्रार्थना आहे ना, आपण प्रार्थना केली, भगवंत पूर्ण करायची की नाही हे भगवंत ठरवणार आहे. याला प्रार्थना म्हणतात, याला विनंती म्हणतात. विनंती करणाऱ्यावर अवलंबून नाही, तो विनंती पूर्ण करणाऱ्यावर अवलंबून आहे.
आता मी विनंती केली भगवान मला असं कर, मला हे दे, मला दे, ही प्रार्थना केली, आपण विनंती केली. पण याला यश द्यायचं की नाही द्यायचं, फळ द्यायचं की नाही, हे भगवंताच्या हातात आहे. याला प्रार्थना म्हणतात. पण ऐका ना, प्रतिज्ञा कशाला म्हणतात? जर प्रतिज्ञा केली तर ही भगवंताला पूर्ण करावीच लागते. का? प्रतिज्ञा करणाऱ्यावर अवलंबून आहे, देणाऱ्यावर अवलंबून. देणाऱ्याला द्यावाच लागणार आहे. का? का द्यावा लागणार आहे? एखाद्या बँकेत अकाउंट उघडलं आणि तुम्ही 10,000 रुपये टाकले, बँकेच्या बापाला तुम्हाला ते पैसे द्यावा लागणार आहे. का? तुम्ही टाकलेत ना हो. आणि काहीच अकाउंट नसू द्या, जा बरं मागायला, तो म्हणतो तू सरळ निघ, इकडे तुझं संपलं. का? तुझा बॅलन्स नाही आहे. तसं हा भगवान परमात्म्याचा हा ठेवा आहे. हा प्रतिज्ञा साधकाने प्रतिज्ञा केलीत ना, ही भगवंतावर अवलंबून, ही साधकावर अवलंबून. तशी माझ्या ज्ञानोबरायांनी एक प्रतिज्ञा केली. काय? ज्ञानोबरायांनी अनेक प्रतिज्ञा केलेली आहे. अवघाची संसार सुखाचा करीना, 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 अवघाची संसार सुखाचा करीना. आनंद भरीन तिन्ही लोके, आनंदी भरीन तिन्ही लोके, आनंद भरीन तिन्ही लोके, आनंदी भरीन तिन्ही लोके. जाईन गे माय दया पंढरपुरा, जाईल गे माय दया पंढरपुरा, जाईल गे माय दया पंढरपुरा, जाईल गे माय दया पंढरपुरा, जाईन गे माय दया पंढरपुरा, जाईन गे माय दया पंढरपुरा, जाईन गे